माझं नाव रामाप्पा मळ्याप्पा धन्यवाद आणि ऊसाची जाडी 86-032 ऊस आहे। ही लागण आम्ही जानेवारी ते लागण केली आहे। ऊसाला रॉयल ग्रीनच्या 2 अळवण्या झाल्या, रॉयल फोर्टोकच्या 2 फवारण्या झाल्या। हे आमची लावण शेजारचे लावणीपेक्षा आमचा ऊस चांगला आहे। 1 महिन्याच्या अगोदरची लावण त्याची अगोदरची आहे आणि त्याच्यापेक्षा आपला ऊस उंचीला जाडीला चांगली आहे। जाडी ऊसाला जाडी आहे, उंची आहे भरपूर आणि शेजारचं रसायन खत टाकून सुद्धा त्याची पानं करपलेली ही आहेत। आम्ही हे खत नाही काय नाही, शेजारचा ऊस असं करपलेला आहे रसायन टाकून सुद्धा। आणि या ऊसाला आम्ही रॉयल ग्रीन ह्यांनी दिलेलं नाही। आमच्या ऊसाला रॉयल ग्रीन दिलेल्यामुळं ऊस आमचा चांगला आलेला आहे। या ऊसाला रॉयल ग्रीन दिलेलं नाही आणि हा ऊस रॉयल ग्रीन दिलेला आहे तिकड साईडचा। शेजारचा ऊस आहे, तुम्ही ते बी बघू शकताय आणि आमचा बी ऊस बघू शकताय आणि उंचीला त्याला जाडीला चांगला आहे। हे 1 महिन्याच्या अगोदरची लावण आहे, 1 महिन्याच्या अगोदरची लावण आणि ही बी बघा, आमचा बी ऊस बघू शकताय। मगाच लावल्यापेक्षा त्या ऊसापेक्षा ऊस 1 महिन्याच्या अगोदरची लावण आहे। मगाच ती शेजारचा ऊस धावला त्याच्यापेक्षा माझी ऊसाची उंची आणि फुटवा ही ज्यादा आहे आणि पानाची जाडी रुंदी आहे। ती आम्ही रॉयल स्टारच्या त्या औषधामुळे अळवणीमुळे आम्हाला हे औषध चांगलं हे झालेलं आहे। आम्ही मोहरसुद्धा हे औषध वापरणार आहे लावणीला, बाकी पिकांना। आणि ऊसाच्या जाडी चांगली आहे, फुटवा चांगला आहे, फुटव्याला भरपूर आहे, जाडी आहे, पानाची रुंदी भरपूर झालेली आहे। आमच्या ऊसाला कुठलाही रोग नाही आणि रोगासाठी आम्ही कुठलं औषध वापरलेलं नाही। फोर्टोकच्या औषधाच्या आम्ही 2 फवारण्या केल्या, त्याच्यावर आम्ही दुसरी कुठली फवारणी केलेली नाही रोग येऊ नये म्हणून, आणि 2 अळवणी केले। आम्हाला आजूबाजूचे शेतकरी विचारतात कुठलं औषध वापरलं आहे, काय केलं आहे, हे आम्हाला विचारतात। आम्ही फोर्टोकचे औषध फवारण्या वापरल्यात म्हणून सांगितलं, रॉयल ग्रीनच्या 2 अळवण्या म्हणून वापरल्यात म्हणून सांगितलं। शेणखत सोडून आम्ही दुसरी लागवड कुठलं वापरलेलं नाही। आज ह्या पिकाला आम्ही रसायन लागवड आता टाका लागलोय रान फोडताना। आपण शेतकऱ्यांचं या शेतकरी बांधवाचं मनोगत ऐकलं की शेणखत आणि रॉयल ग्रीन वापरून केलेला एक प्लॉट आणि 100% रासायनिक वापरून केलेला प्लॉट याच्यातला फरक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला। एका ठिकाणी रॉयल ग्रीन 2 त्यांनी जमिनीतून दिलेला आहे,
कोरशुकच्या 2 फवारणी झालेल्या आहेत आणि त्याला आतापर्यंत तरी या स्टेजपर्यंत कोणतेही एकही चिमटवर सुद्धा रासायनिक खत न दिलेला हा हिरवागार दिसलेला प्लॉट आहे. आणि ज्याला रासायनिक दिलंय तो आपण पिवळसर पडलेला प्लॉट आपण इथे शेजारी बघताय. आपल्याला फरक आपला या दोन्हीमध्ये आपल्याला अनुभवलेला आहे. धन्यवाद.